लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे, आंबड येथून अनधिकृत होर्डिंग्ज मागे संरक्षण कुणाचे? शहरात चर्चांना उधाण, अनधिकृत बॅनर प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची निष्क्रियता। जालन्यातील आंबड शहरात अनेक दिवसांपासून अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज उभारलेले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। प्रमुख रस्ते, चौक, डिवायडर, वीज खांब तसेच सार्वजनिक मालमत्तेवर लावण्यात आलेले बॅनर अद्यापही कायम असून एकही गुन्हा दाखल न झाल्याची बाब विशेष लक्षवेधी ठरत आहे। नियमांनुसार कोणतेही जाहिरात फलक किंवा होर्डिंग उभारण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असताना शहरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य बॅनर झळकत आहेत। त्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित होत असून वाहतूक सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे। याशिवाय शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे आता थेट मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आंबड नगर परिषदचं मुख्याधिकारी जबाबदारीच्या पदावर असताना इतक्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत। अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असतानाही ती कारवाई का होत नाही, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे। वारंवार तक्रारींनंतरही एकही गुन्हा दाखल न झाल्याने नेमके कोणाच्या संरक्षणाखाली हे बॅनर उभे आहेत, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। काही नागरिक राजकीय दबाव किंवा संगनमताची शक्यता व्यक्त करीत असले तरी याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। कारवाईचा अभाव पाहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे। शहरातील कायदा व नियमांची अंमलबजावणी केवळ कागदापुरतीच आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। शहरातील सर्व अनधिकृत बॅनर तात्काळ हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत। परवाना प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। प्रशासनाने या गंभीर मुद्द्याकडे तात्काळ लक्ष देऊन ठोस आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, आंबड।